हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर्स. ओके, लास्ट लेक्चरला आपण रेजिस्टर रिलेटेड स्टडी बघितला, रेजिस्टरचं कलर कोडिंग बघितलं, रेजिस्टिव्हिटी बघितली. ओके, आज थोडंसं आपण त्याच्या पुढं कंटिन्यू करूया. कदाचित आजच्या लेक्चरला जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत या टॉपिकमधले ते संपतील. ओके, सो आपण आज व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर असा एक पॉईंट आहे. व्हॅरिएशन म्हणजे चेंज ना. सो व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स, व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर, व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर असा एक पॉईंट बघूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये काय रिलेशन असेल. जनरली मेटलसाठी बघा हे डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन असतं, म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढतो असं म्हटलं जातं. डिपेंड आहे. सेमीकंडक्टरसाठी मग त्यात निगेटिव्ह टेम्परेचर असतं, पॉझिटिव्ह टेम्परेचर असेल त्याच्यामध्ये मग डायरेक्टली इन्व्हर्सली थोडाफार चेंज होतो. पण इथं आपण सुरुवात कशी करायची आहे बघूया. ओके, समजा एक मटेरियल घ्यायचं, ठीक आहे, त्याचा एक रेजिस्टन्स कन्सिडर करूया. लेट R0 म्हणूया, ज्याला की आपण इनिशियल रेजिस्टन्स म्हणूया. काय झालं? सो R0 इज इनिशियल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस म्हणूया. म्हणजे टेम्परेचर काय असेल? T0 असेल असं आपण म्हणूया. बघा, लेट R इज द रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपलं रेजिस्टन्सची व्हॅल्यू झाली R0 आणि टेम्परेचरची व्हॅल्यू झाली T0 झाली. ओके, सिमिलरली लेट एक रेजिस्टन्स होता त्याच्यापेक्षा जास्त घेऊया आपण, RT घेऊया, RT. सो RT इज द फायनल रेजिस्टन्स म्हणूया आपण, फायनल रेजिस्टन्स. ओके, सो RT इज द फायनल रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस. म्हणजे आता आपलं टेम्परेचर काय झालं बघा, T झालं, T. सो T0 आणि T अशी दोन टेम्परेचर्स आपण इथं घेतलेली आहेत. ओके, R0 इज द इनिशियल रेजिस्टन्स, तो किती डिग्री सेल्सिअसला आहे? 0 डिग्री सेल्सिअसला, ॲट 0 डिग्री सेल्सिअस, सॉरी. ओके, आणि एक RT घेतला, तो किती डिग्री सेल्सिअसला आहे? तर T डिग्री सेल्सिअसला. ओके, तर हे रिलेशन कसं असतं बघा. आता ह्या दोघांमधला चेंज घ्यायचा. चेंज कसा घेतो आपण? दस RT मायनस R0. बघा, RT मायनस R0 दॅट इज चेंज इन द रेजिस्टन्स. ओके, मग तो चेंज किती असतो? तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कुणाला? तर त्या इनिशियल रेजिस्टन्सला पहिल्यांदा. ओके, दोन टर्म्स बघायच्यात आपल्याला. ॲज वेल ॲज हा जो चेंज आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे जे टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरला तो कसा असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो की दिस चेंज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. मग हे दोन्ही आपण कंबाईन लिहायचं म्हटलं तर कसं होणार? सो RT मायनस R0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R0 इंटू T होणार. दोघांचं आपण कंबाईनमध्ये लिहूया. ओके, सो देअरफॉर RT मायनस R0 इज इक्वल टू, डायरेक्टलीचा साईन काढतो, इक्वल टू टाकून एक कॉन्स्टंट टाकतो मी, अल्फा R0 इंटू T म्हणूया. ओके, नेक्स्ट, देअरफॉर RT मायनस R0 अपॉन R0 इंटू T इज इक्वल टू अल्फा म्हणूया. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते बघा, RT मायनस R0 अपॉन R0 इंटू T. ॲक्च्युली हा T म्हणजे काय? तर T म्हणजे T मायनस T0 आहे, पण T0 किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळं हा जो T आहे ना, ॲक्च्युली हा असा असतो T मायनस T0. पण T0ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे फक्त आपण तिथं कोण घेतला? T घेतला. सो दिस इज नथिंग बट द अल्फा. आणि अल्फाला म्हटलं जातं टेम्परेचर कोइफिशियंट. अल्फा इज नथिंग बट वेअर अल्फा इज नथिंग बट टेम्परेचर कोइफिशियंट. ओके, सो अल्फा कसा डिफाईन केला जातो बघा. द टेम्परेचर कोइफिशियंट इज डिफाइन्ड ॲज increase in resistance, okay, per unit initial resistance per unit initial
रेजिस्टन्स अँड राईज इन टेम्परेचर म्हणजेच T मायनस T0. पण T0 0 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे आपण फक्त काय लिहिलं तिथं T लिहिलं. सो अल्फाचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला RT मायनस R0 अपॉन R0 इंटू T मिळालं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द अल्फा. आता हेच थोडंसं मी असं रिअरेंज करू का बघा. हेच इक्वेशन देअरफॉर RT मायनस R0 इज इक्वल टू अल्फा R0 इंटू T. ओके, सो वी कॅन राईट दिस T मायनस T0. चालेल का बघा, कारण मी काय म्हणत हा T म्हणजे कोण आहे, T मायनस T0 आहे ना. सो हे इक्वेशन असं लिहिलं तर चालेल. सो देअरफॉर मी लिहितो बघा RT हा मी R0 पलीकडे घालवतो. सो R0 प्लस अल्फा R0 T मायनस T0. चालेल. T म्हणजे T डिग्री सेल्सिअस, T0 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर RT इज इक्वल टू R0 मी कॉमन काढतो 1 प्लस अल्फा T मायनस T0. दिस इज अगेन इक्वेशन ऑफ ए फायनल रेजिस्टन्स. बघा फायनल रेजिस्टन्स इक्वेशन आपल्याला असं मिळालं R इज इक्वल टू R0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा T मायनस T0. हेच इक्वेशन जर रेजिस्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण रेजिस्टन्सच्या ऐवजी रेजिस्टिव्हिटी लिहूया. रो T इज इक्वल टू रो 0, बाकी सगळं सेम, 1 प्लस अल्फा T मायनस T0 झालं. सो दीज आर द इम्पॉर्टंट इक्वेशन्स ऑफ व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेजिस्टन्स इन्क्रीज होतं असं आपण सांगू शकतो. एक ग्राफ रिप्रेझेंट केलेलं बघा बुकमध्ये कॉपरसाठी. इकडे रेजिस्टिव्हिटी आहे आणि इकडे टेम्परेचर आहे. सो ग्राफ इज लिनियर. हा कॉपरसाठीचा ग्राफ आहे बघा, फॉर कॉपर. बरोबर, ह्याचा अर्थ काय सांगतोय बघा की टेम्परेचर वाढतंय तशी रेजिस्टिव्हिटी ओहम मीटरमधली पण काय होत चाललेली आहे, वाढत चालेल. बघा हा असा ग्राफ शिकलोय ना आपण आधी, लिनियर ग्राफ आहे ना. सो हा ग्राफ सुद्धा काय करा, ड्रॉ करा. लक्षात येते. सो दिस इज द रिलेशन विच शोज द रिलेशनशिप बिटवीन टेम्परेचर अँड रेजिस्टन्स. लक्षात आलं कुठली कुठली इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत बघा. ही जी मी स्क्वेअर ब्रॅकेट केलेली इक्वेशन्स आहेत ती इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावरून आपल्याला न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत. बघा व्यवस्थित आणि लिहून घ्या. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आपण बघूया यामधलाच रिलेटेड, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ज्याला की आपण EMF असं म्हणतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे बघा एक प्रकारचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF म्हटलं ना मी. ओके, सो पहिल्यांदा मी ही एक ॲक्च्युली काल तुम्हाला शॉर्टमध्ये डायग्राम सांगितली होती, आज पुन्हा आपण बघूया. सो ही बॅटरी आहे थोडक्यात असं आपण म्हणूया. हे प्लस आहे, हे मायनस आहे. ओके, सो ह्याला आपण EMF म्हणूया. आणि ह्या बॅटरीच्या आतमध्ये कोण असतो, इंटरनल रेजिस्टन्स असतो. आणि इथे एक R आहे ज्याला की आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणूया. आणि ह्या बॅटरीमधनं करंट I फ्लो होतो आहे. ओके, हीच मी डायग्राम अशी ड्रॉ करू सिमिलर विथ दिस इज EMF, this is internal resistance and this is external resistance capital R. याच्यामध्ये करंट फ्लो होतोय I, this is capital R. ओके, सो यालाच मी काय केलं, ॲनालॉगस डायग्राम ड्रॉ केली, सेम हीच डायग्राम. ओके, आता EMF म्हणजे काय बघा, तर हा एक सोर्स आहे, एनर्जी सोर्स आहे. हा एनर्जी देतोय, कुणाला एनर्जी देतोय, तर चार्जला एनर्जी देतोय, चार्जला. ओके, मग चार्ज काय होतोय, याच्यामधनं फ्लो होतोय आणि ह्या आरच्या ठिकाणी काय तयार करतोय, तर पोटेन्शियल डिफरन्स तयार करतोय. व्ही इतकं बघा, व्ही इतकं पोटेन्शियल डिफरन्स काय होतं, ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस तयार होत आहे. ओके, म्हणजे थोडक्यात EMF म्हणजे काय, सो इट इज ए डिवाइस by doing work on charge to produce, आणि ते काय चार्ज फ्लो झाल्यामुळे काय होतं, टू प्रोड्यूस पोटेन्शियल
टू प्रोड्यूस पोटेन्शियल डिफरन्स. ओके, टू प्रोड्यूस पोटेन्शियल डिफरन्स. सो EMF आहे ते EMF एक प्रकारचा फोर्स आहे, तो चार्जला मिळतो आणि तो चार्ज फ्लो होतो आणि तो चार्ज इथं काय करतो, वर्क डन करतो आणि पोटेन्शियल डिफरन्स तयार करतो. ही झाली थिअरी. आता बुकमध्ये बरीचशी थिअरी आहे, पण आपल्याला इतकं फारसं लक्षात ठेवायची गरज नाही. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट ह्या सगळ्या गोष्टी आता माहीत आहे. आता याची इक्वेशन्स कशी लक्षात ठेवायची, तर सिम्पल ओहम्स लॉ, किर्चॉफ्स लॉ वगैरे यूज करायचे. आपण ओहम्स लॉ बघूया. ओहम्स लॉ कसा यूज करायचा बघा. पूर्ण सर्किटसाठी पहिल्यांदा इथला ओहम्स लॉ यूज करूया. इथं लेट पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू इथला करंट आणि इथला रेजिस्टन्स. चालेल का बघा. V इज इक्वल टू IR लिहू शकतो. टोटल सर्किटसाठी लिहूया. फॉर टोटल सर्किट, फॉर टोटल सर्किट मी काय लिहितो बघा, EMF E लिहितो Vच्या ऐवजी. करंट Iच असेल, पण रेजिस्टन्स मात्र काय असेल, R प्लस R असेल. बघा हा R आणि हा R कसे दोघे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. सो दोघांचं काय केलं आपण, सिरीजमध्ये कॉम्बिनेशन लिहिलं. सो देअरफॉर I इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, E अपॉन R प्लस R लिहू शकतो. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. ओके, ॲज वेल ॲज हे जे EMF आहे, द EMF is also nothing but rate of change of work with respect to charge. बरोबर का. व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज हे पण लिहितो ना आपण. ओके, इफ R इज इक्वल टू 0, याचा अर्थ काय, जर इंटरनल रेजिस्टन्स निग्लेक्ट केला, निग्लेक्ट करायचं म्हणजे काय, R ची व्हॅल्यू 0 करायची. तर लिहितो मी निग्लेक्ट इंटरनल रेजिस्टन्स, निग्लेक्ट इंटरनल रेजिस्टन्स. ओके, इंटरनल रेजिस्टन्स जर निग्लेक्ट केला तर करंट काय होणार आहे, I इज इक्वल टू E अपॉन R होणार आहे. बरोबर. आणि आता इफ एक्सटर्नल रेजिस्टन्स जर निग्लेक्ट केला तर हा नाही असं म्हटलं तर काय होईल, करंट एकदम फास्ट जाईल. म्हणजे तो करंट काय असणार आहे, सगळ्यात जास्त करंट असणार आहे. आणि तो किती असेल, E अपॉन R इतका असेल. हे प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, प्रॅक्टिकली असं केलं जात नाही, पण थेरॉटिकल सांगू शकतो ना. पण जर R नसेल तर सगळ्यात करंट काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे Imax इज इक्वल टू वॉट, E अपॉन R. ओके, दिस इज द मॅक्सिमम अलाउड करंट फॉर एन EMF. दिस डिसाइड्स द मॅक्सिमम करंट रेटिंग ऑफ ए सेल ऑर बॅटरी. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF. सो EMF ला अजून नावं काय काय आहेत बघा, सेल, पोटेन्शियल डिफरन्स, बॅटरी. ओके, EMF, सेल, पोटेन्शियल डिफरन्स, बॅटरी. व्होल्टेज सोर्स पण म्हणतात बघा त्याला, व्होल्टेज सोर्स. सो एवढी सगळी नावं आहेत ह्या EMF. सो दिस इज द स्टडी अबाउट EMF. बघा आपण 2 पॉईंट्स बघितले. पहिला बघितला टेम्परेचर आणि रेजिस्टन्स रिलेटेड पॉईंट बघितला आणि दुसरा हा EMF रिलेटेड बघितला. आता अजून काय बघायचं, हेच EMF सिरीजमध्ये कनेक्ट केले जातात, हेच EMF पॅरललमध्ये कनेक्ट केले जातात आणि टाइप्स ऑफ EMF असा एक पुढचा पॉईंट आहे. बघूया आपण. तोपर्यंत हे सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. Next point is EMF in series and parallel combination. Okay. सो आपण EMF बघितलं. EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करतो, चार्ज फ्लो करतो, म्हणजे करंट फ्लो करतो. मग त्या रेजिस्टन्सच्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं. ओके, हेच EMF आपण एकतर सिरीजमध्ये कनेक्ट करू शकतो, ॲज वेल ॲज आपण हे पॅरलल कनेक्ट करू शकतो. आता सिरीज आणि पॅरलल कनेक्शन आपण बघितलेले आहेत की रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतात, रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतात. अगदी त्याच पद्धतीनं हे जे EMF आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, सिरीजमध्ये ॲज वेल ॲज पॅरललमध्ये कनेक्ट करू शकतो. म्हणजे तुम्ही सेल्स जर सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये जर कनेक्ट केली तर त्याचा रिझल्ट काय मिळतो हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येईल.
एक सिंपल एक्झाम्पल, बॅटरी असते आपली, बॅटरी इन द सेन्स टॉर्च असतो आपल्या घरामध्ये. टॉर्चच्या आतमध्ये आपण असे 2 सेल्स टाकतो बघा, ठीक आहे, 2 सेल्स प्लेस करतो. तर ते 2 सेल्स अशा पद्धतीने प्लेस करतो की समजा एक सेल जर 1.5चा असेल तर 1.5 + 1.5 3 व्होल्ट होतं, म्हणजे व्होल्टेजची रेंज काय होते, वाढते. सो हा मेन ॲप्लिकेशन आहे सेरीज सेलचे, की सेरीजमध्ये व्होल्टेजची रेंज काय होते, इन्क्रीज होते. जर 2 सेल्स 1.5चे असतील तर ते 1.5 + 1.5 हे 3 व्होल्ट होतं. पण आता ते प्लेस करत असताना एक खबरदारी घ्यावी लागते की पहिल्याचं प्लस दुसऱ्याच्या मायनसला कनेक्ट झालं पाहिजे, बरोबर ना. म्हणजे बॅटरीमध्ये फॉर एक्झाम्पल 2 सेल्स असे असतात, एक हा सेल आहे, याचा एक हा असा भाग असतो, ह्याला प्लस म्हणतो आपण आणि ह्याला मायनस म्हणायचं. सिमिलरली दुसरी बॅटरी आहे त्याचा हा पोर्शन असा असेल, सो दुसऱ्या बॅटरीचा हा प्लस आणि मायनस. सो बघा प्लस मायनस प्लस मायनस. सो असे कनेक्शन जर केले तर ते कसे झाले, सेरीजमध्ये झाले आणि त्याच्यामुळं रेंज काय झाली, इन्क्रीज झाली. ते जर आपण हे रिव्हर्स केलं तर रेंज इन्क्रीज होत नाही बघा. ओके, म्हणून आपण पहिला पॉईंट बघूया, सेल्स इन सेरीज कॉम्बिनेशन. सेल्स इन सेरीज कॉम्बिनेशन म्हणजे जर 2 किंवा 3 किंवा नंबर ऑफ सेल्स, अगदी n नंबर ऑफ म्हटलं तरी सुद्धा चालेल. इफ n नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज कॉम्बिनेशन देन व्हॉट विल हॅपन. ओके, इफ n नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन देन व्हॉट विल हॅपन, हे आपण बघूया. तर सेरीजमध्ये ॲक्च्युली आता मी हे सांगितलं त्याच्यामध्ये लाईक दिस बघा, हा सेल आहे सपोज E1 म्हणूया आणि याला E2 म्हणूया, प्लस मायनस प्लस मायनस. असं जर असेल तर हे 2 सेल्स एकमेकांना काय करतात, सेल्स आर असिस्ट इच अदर, असिस्ट इच अदर. असिस्ट म्हणजे एकमेकांना काय करतील, मदत करतील. दीज 2 सेल्स आर असिस्ट इच अदर, म्हणजे यांचा जो रिझल्टंट असेल बघा, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. सो यांचा जो रिझल्टंट E असेल तो काय असेल तर E1 + E2 असेल. सो व्हॉट इज द रिझल्टंट EMF, सो रिझल्टंट EMF इज ॲडिशन ऑफ दिस 2, म्हणजे कुणाकुणाची ॲडिशन, एक E1ची आणि एक E2ची, म्हणून मी लिहिलं E1 + E2. सो हे झालं सेरीज कॉम्बिनेशन. हे म्हणजेच हे आहे बरं का, बॅटरीच्या आतमध्ये टॉर्चच्या आतमध्ये आपण जे कॉम्बिनेशन यूज करतो तेच कॉम्बिनेशन हे. हेच कॉम्बिनेशन जर असं असेल प्लस मायनस मायनस प्लस, काय झालं बघा, प्लस मायनस मायनस प्लस, असं जर असेल तर हे मात्र हे एकमेकांना काय करतील, म्हणजे यांचा रिझल्टंट काय होणार बघा, E = E1 - E2 येईल. ओके, सो ह्याला म्हणायचं सेल्स अपोज इच अदर, सेल्स अपोज इच अदर. सेल्स काय करतील, एकमेकांना अपोजिशन करतील, E1 - E2. फक्त आता हे काय सिलेबसला नाही आहे, पण मी एक तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट असावा म्हणून दिला. म्हणजे तुम्ही कधी जर घड्याळामध्ये टॉर्चमध्ये जर असे सेल्स लावून बघितले लाईक दिस, प्लस मायनस मायनस प्लस, तर टॉर्च लागत नाही. याचा अर्थ काय, दोन्हीची मायनस झाली ना, E1 - E2. सेम सेल आहेत म्हटल्यावर आन्सर काय आलं, 0 आलं ना. सो हे प्रॅक्टिकल, हे काय सिलेबसला नाही आहे तरी पण मी दिलं की 2 सेल्स एकमेकांना अपोज कसे करतात. ओके, सो दिस इज नथिंग बट द सेल्स इन सेरीज कॉम्बिनेशन. मग हे दोन्ही सेरीज कॉम्बिनेशन आहे, फक्त ह्यातलं महत्त्वाचं कुठलं आहे हे, कारण ह्याच्यामध्ये 2 सेल्स एकमेकांना काय करतात, असिस्ट करतात. ओके, म्हणजे समजा जर 1.5चे 2 सेल्स असतील तर 1.5 + 1.5 होईल आणि तुम्हाला टोटल रिझल्टंट किती मिळेल, 3 व्होल्ट मिळेल. ओके, सो दिस इज नथिंग बट द सेल्स इन सेरीज कॉम्बिनेशन. याचाच रिझल्टंट बघा, सो रिझल्टंट मी V म्हणतो. सो V = समेशन ऑफ I = 1 to n आणि EI मायनस I × समेशन ऑफ I = 1 to n RI. ह्याचा अर्थ काय आहे बघा. आता इथं कोण आहे की इंटरनल रेजिस्टन्स आहे, ज्याला आपण R1 म्हणूया. इथे कोण आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे, त्याला आपण R2 म्हणूया. मग ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर ह्या डायग्रामप्रमाणे ॲडिशन किती मिळणार आहे, E = ज्याला की इथं आपण ह्या इक्वेशनमध्ये V म्हटलेलं आहे. हे इक्वेशन काय वेगळं नाही आहे. सो Vच्या ऐवजी मी E लिहिलं बघा ही. ओके, सो E काय होणार बघा, समेशन ऑफ EI म्हणजे काय, E1 + E2 होणार, मायनस I × ब्रॅकेट समेशन ऑफ RI म्हणजे काय, R1 + R2 येणार बघा. V = V मायनस I × R, हे पण Vच आहे ना. सो E = दोन्ही सेलची ॲडिशन मायनस हे शेवटी व्होल्टेजच आहे,
IR आहे ना, V इज इक्वल टू IR. फक्त हे का तयार झालं तर इंटरनल रेजिस्टन्सेस इथं आपण कन्सिडर केले म्हणून. जर इंटरनल रेजिस्टन्स नाही घेतले तर हे काय पुढचं लिहायची गरज नाही. I सेम का लिहिला कारण सेरीज कॉम्बिनेशन आहे. सो सेरीज कॉम्बिनेशनसाठी करंट कसा असेल सेम असेल. सो ह्या सर्किटसाठीचा आपला हा फॉर्म्युला असा असेल. आणि जर इन जनरल n सेल जर कनेक्ट केले फॉर n सेल्स, फॉर n नंबर ऑफ सेल्स, ओके, फॉर n नंबर ऑफ सेल जर कनेक्टेड केले सेरीजमध्ये तर त्यांचं जे काही रिझल्टंट व्होल्टेज आहे ते किती मिळेल, V मिळेल. समजा जर इंटरनल रेजिस्टन्स नसेल तर हा पार्ट पूर्ण काय होणार आहे, 0 होणार आहे. पण इंटरनल रेजिस्टन्स असेल तर मात्र काय होणार आहे इक्वेशन हे ओहम्स लॉ किंवा KCL सॉरी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ पद्धतीनं येतं इक्वेशन. सो याच्यासाठी मी हे इक्वेशन लिहिलं आणि एक जनरल इक्वेशन I इज इक्वल टू 1 to n का केलं बघा. सो E1 प्लस E2 प्लस E3 मायनस I समेशन ऑफ R1 प्लस R2. सो रेजिस्टन्सची पण काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. सो दिस इज अबाउट द series combination. Okay, so there are some advantages of cells in series. The cells connected in series produces a large resultant voltage. बघा advantages, फायदे म्हणूया, advantages. Okay, cells in series produces large resultant व्होल्टेज. बरोबर आहे का बघा. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर सेल्स सिरीजमध्ये कनेक्ट केले तर काय करतात ते लार्ज व्होल्टेज प्रोड्यूस करतात. हा त्याचा फायदा आहे. सेल्स विच आर डॅमेज्ड कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. ओके, सेल्स विच आर डॅमेज्ड, खराब झालेले सेल्स जर असतील सिरीजमध्ये तर ते आयडेंटिफाय करता येतील. सेल्स विच आर डॅमेज्ड आर आयडेंटिफाय इझिली. मग आयडेंटिफाय झाल्यावर काय होईल, कॅन बी रिप्लेस करता येतील ना. सो कॅन बी रिप्लेस. ओके, सो दीज आर सम ऑफ द ॲडव्हान्टेजेस और सम ॲप्लिकेशन्स आपण म्हणूया किंवा मेरिट पॉईंट जे आहेत सेल्स जर सिरीजमध्ये कनेक्ट केले. आणि सगळ्यात हे ॲप्लिकेशन बघा, टॉर्च असेल किंवा कुठलंही एखाद्या ॲप्लियन्सेस असेल की ज्याच्यामध्ये 2 सेल्स असतात बघा, मग ते सिरीजमध्ये कनेक्ट केले जातील. ओके, सो सेल्स सिरीजमध्ये कनेक्ट केले की त्यांचं जे काही रिझल्टंट व्होल्टेज आहे ते कसं मिळेल, जास्त मिळेल. आणि रिझल्टंट व्होल्टेज जास्त मिळाल्यामुळे आपल्याला तो एक ॲडव्हान्टेजेस पार्ट राहील. सो दिस इज आवर फर्स्ट पॉईंट, दॅट इज EMF इन सिरीज आणि पॅरलमधला पहिला सेल्स इन म्हणजे सेल्स म्हणजेच EMF. ओके, सो सेल्स इन सिरीज कॉम्बिनेशन. आता सेम असं आपण बघूया सेल्स इन पॅरल कॉम्बिनेशन. राईट डाऊन दिस. ओके, पुढचा बघूया आपण सेल्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. हे थोडंसं लेंदी आहे सिरीजपेक्षा. सिरीजचं जे इक्वेशन झालं होतं तेच इक्वेशन इथं पण यूज करायचं आहे. फक्त आता पॅरललमध्ये असेल तर काय करायचं थोडंसं व्यवस्थित आता याच्यावरती लक्ष द्या. सो पहिल्यांदा डायग्राम बघा. 2 सेल्स घेऊया आपण आणि 2 सेल्स असे एकमेकांना पॅरलल कनेक्ट करूया. पॅरलल, या सेलला नाव देऊया E1 आणि या सेलला नाव देऊया E2 देऊया. चालेल. या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेल स्मॉल r1, याचा इंटरनल रेजिस्टन्स असेल स्मॉल r2. ठीक आहे. याच्यामधनं करंट बाहेर पडेल I1, याच्यामधनं करंट बाहेर पडेल I2 बाहेर पडेल. चालेल. अजून याला आपण नाव देऊया B1, याला आपण नाव देऊया B2. हे आता हे मायनस असेल, हे प्लस असेल. मग इथलं टर्मिनल व्होल्टेज याला म्हणूया आपण VB1 म्हणूया आणि इथलं व्होल्टेज याला आपण VB2 म्हणूया. ओके, सो आता प्लस मायनस म्हणजे VB1 मायनस VB2 झालं. सो टोटल व्होल्टेज V इज इक्वल टू VB1 मायनस VB2 लिहूया. ही एवढी डायग्राम झाली. काय केलं बघा, 2 सेल्स घेतले, 2 सेल्स असे एकमेकांना पॅरललमध्ये कनेक्ट केले. ओके, पॅरललमध्ये कनेक्ट केले आणि त्यांचा मग इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर केला
R1 कन्सिडर केला, R2 कन्सिडर केला, ओके. आणि R1 R2 कन्सिडर करून काय केलं आपण, ह्याच्यामध्ये जाणारा करंट I1 आहे असं म्हटलं, याच्यामध्ये जाणारा करंट I2 आहे असं म्हणलं, टोटल करंट इथनं बाहेर काय पडेल, I बाहेर पडेल असं आपण म्हणूया. ओके. सो टोटल व्होल्टेज झालं, तसा टोटल करंट काय असेल मला सांगा मग. टोटल करंट I इज इक्वल टू काय असेल, I1 प्लस I2 असेल. बघा इथपर्यंत इक्वेशन समजली का. बघा काय केलं आपण, कन्सिडर, बघा मी काय म्हणतो, कन्सिडर टू सेल्स E1 अँड E2 आर कनेक्टेड इन पॅरलल. वाक्य लिहू शकता, लेट R1 अँड R2 आर द इंटरनल रेजिस्टन्सेस ऑफ सेल्स E1 अँड E2 रिस्पेक्टिवली. सिंपल. लेट I1 is current flowing through cell E1 and I2 is current flowing through cell E2. Thus total current I is equal to I1 plus I2 and total voltage V is equal to VB1 minus VB2. आता मला सांगा, ह्या वरच्या 5चं व्होल्टेज आणि ह्या खालच्या 5चं व्होल्टेज कसं असेल, सेम असेल का, तर पॅरलल कॉम्बिनेशन आहे ना. ओके. मग मगाशी आपण सेरीजचा, आता समजा एकच सेल आहे असं कन्सिडर करूया. मग जर एकच सेल असेल तर आपण इक्वेशन कसं लिहिलं होतं, सो V इज इक्वल टू फॉर फर्स्ट सेल आपण V इज इक्वल टू काय लिहू शकतो, EMF मायनस करंट इंटू रेजिस्टन्स. चालेल का. बघा सो समजतंय, I1 म्हणून याला. सो ह्याच्यावरून I1 किती येईल बघा, सो I1 R1 इज इक्वल टू, हे इकडे घेतलं, सो ह्याला आपण, सो फॉर फर्स्ट सेल वी कॅन राईट V इज इक्वल टू, येस बरोबर आहे, V इज इक्वल टू E1 मायनस I1 R1. मी I1 R1 इकडे घेतो, सो E1 मायनस V. सो देअर फॉर I1 किती येईल सांगा, E1 मायनस V अपॉन R1 येईल. चालेल का. बघा सो I1 इज इक्वल टू E1 मायनस V अपॉन R1. हे मी काय लिहिलं, पहिल्या सेलसाठीचं इक्वेशन लिहिलं मगाच्या टर्मप्रमाणे. सिंपल ना, कारण इथलं व्होल्टेज पहिल्या सेलचं, इथलं व्होल्टेज दुसऱ्या सेलचं सेमच असणार आहे, म्हणून मी V इज इक्वल टू लिहितो. नेक्स्ट फॉर सेकंड सेल, फॉर सेकंड सेल, सेकंड सेलसाठी पण मी V किती लिहू सांगा, E2 मायनस I2 R2. बघा हेच इक्वेशन मी इथं लिहिलेलं आहे. देअरफॉर I2 R2 इज इक्वल टू E2 मायनस V. सेम याच्यासारखं लिहिलं. देअरफॉर I2 इज इक्वल टू E2 मायनस V अपॉन R2. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी, 2 म्हणतो. चालेल. ओके. सो आपल्याला काय मिळालं, I1 ची व्हॅल्यू मिळाली, I2 ची व्हॅल्यू मिळाली, पण आपल्याला टोटल करंट माहिती आहे. बघा टोटल करंट किती आहे, दोघांची ॲडिशन आहे. सो देअरफॉर किंवा दस I इज इक्वल टू वॉट, I1 प्लस I2 आहे ना इथं. सो आता आपल्याला इक्वेशन 1 मिळालं आहे, I1, इक्वेशन 2 मिळालेलं आहे I2. सो देअरफॉर I किती मिळेल सांगा, इक्वेशन 1 E1 मायनस V अपॉन R1 प्लस E2 मायनस V अपॉन R2. चालेल. सो दिस इज आवर फर्स्ट स्टेप. नेक्स्ट देअरफॉर बघा स्टेप बाय स्टेप तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, प्रत्येक स्टेप समजून मी सांगतो कशी आली काय आली ती. ह्याच्यामध्ये मी R1 सेपरेट करतो, E1 अपॉन R1 मायनस V अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस V अपॉन R2. हा R1 ह्या दोघांना दिला, हा R2 ह्या दोघांना दिला. चालेल. सिंपल सेपरेशन केलं. आता ही टर्म जवळजवळ लिहूया, ही टर्म आणि ही टर्म जवळजवळ लिहूया, ही टर्म आणि ही टर्म जवळजवळ लिहूया, ही टर्म आणि ही टर्म जवळजवळ लिहूया. सो देअरफॉर काय येणार, I इज इक्वल टू बघा E1 अपॉन R1, E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2. चालेल. ही टर्म आणि ही टर्म ॲडिशन केली, मायनस V कॉमन घेतो मी. ओके. सो V कॉमन घेतलं तर काय येणार, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. चालेल का. बघा सो I इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस V इंटू I अपॉन R1 प्लस 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. मी ही सगळीच टर्म डावीकडे घेतो, सो काय होईल, ती प्लस होईल ना. सो V इंटू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2
इज इक्वल टू ही टर्म E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2, हे आय पलीकडे घेतलं तर ते काय होईल, मायनस होईल. चालेल. नेक्स्ट व्यवस्थित लिहा 1 बाय 1. V ब्रॅकेट सॉल्व करूया. R1 R2 LCM येईल आणि वरती R1 प्लस R2 येईल. चालेल का. इज इक्वल टू हे आहे तसंच E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस आय. ओके. सो इथं फक्त ॲडजस्टमेंट केली. आता हे आपण पलीकडे घालूया. हे पलीकडे घालवलं तर काय होणार, ही टर्म मल्टिप्लाय होणार ह्या दोघांना पण आणि ही टर्म डिवाइड होणार ह्या दोघांना पण. देअरफॉर व्ही काय होईल बघा. सो R1 R2 अपॉन R1 प्लस R2 रिव्हर्स होणार ना पलीकडे गेलं की, आणि हा ब्रॅकेट आहे तसंच E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 आणि हे मायनस आय. समजलं का बघा. सो आता ही टर्म फक्त आपल्याला काय करायचे, पलीकडे न्यायची आहे आणि पलीकडे नेऊन काय करायचं ना आता आतमध्ये मल्टिप्लाय करायचं दोघांना पण. ओके. सो R1 प्लस R2 अँड R1 R2. सो V इंटू येस. सो V इंटू ब्रॅकेट बघा R1 प्लस R2 अपॉन R1 इंटू R2 इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस आय. येस. सो V इज इक्वल टू काय येणार, यांना आपण आता आतमध्ये मल्टिप्लाय करूया. ओके. येस. सो देअरफॉर V इज इक्वल टू बघा इथं थोडंसं इन डिटेल स्टेप करतोय मी, यांना आतमध्ये मल्टिप्लाय करतोय मी. ठीक आहे. सो R1 हा कॅन्सल होईल ना ह्याच्या आतमध्ये. आता 1 2 3 तिघांसाठी आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना. इथं हवं तर असा ब्रॅकेट टाकूया आपण. चालेल. सो ह्या टर्मने मी जेव्हा आतमध्ये मल्टिप्लाय करतो तेव्हा हा R1 काय होईल, निघून जाईल. मग वरती काय राहील, E1 R2 अपॉन R1 प्लस R2. चालेल. प्लस ह्या टर्मने मी इथं मल्टिप्लाय करतो तेव्हा R2 निघून जाईल. सो E2 R1 अपॉन R1 प्लस R2 आणि मायनस ह्या आयला मल्टिप्लाय होणार. सो R1 R2 अपॉन R1 प्लस R2. चेक करा. E1 R2 प्लस E2 R1. सो मायनस आय R1 R2 अपॉन R1 प्लस R2. समजले इथपर्यंत. आता ह्या दोघांचा छेद सेम आहे. सो एकच लिहिलं तर चालेल. सो देअरफॉर V इज इक्वल टू E1 R2 प्लस E2 R1 अपॉन दोघांच्या बद्दल एकच लिहूया आपण R1 प्लस R2 आणि हे मायनस आय इंटू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. समजतंय. एक इक्वेशन मिळालं बघा. सो V इज इक्वल टू E1 R2 प्लस E2 R1 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 मायनस आय इंटू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. इथपर्यंत थांबायचं आहे ह्या इक्वेशनपर्यंत. ओके. सो हे इक्वेशनमध्ये काय काय आलं आहे बघा. तर टोटल व्होल्टेज V आलेला आहे, दोन्ही EMF आलेला आहे, दोन्ही EMFचे इंटरनल रेजिस्टन्सेस आलेले आहेत, करंट फ्लो होणारा तोही आलेला आहे. सो ह्या इक्वेशनला मी काय करतो बघा, रिप्लेस करतो. सो V इज इक्वल टू ह्या सगळ्या टर्मबद्दल मी काय लिहितो, ई इक्विव्हॅलंट. काय लिहिलं मी सगळ्या टर्मला ई इक्विव्हॅलंट लिहिलं, मायनस आय इंटू ह्या टर्मला मी लिहितो आर इक्विव्हॅलंट. बघा काय केलं, ई इक्विव्हॅलंट कसं आलं बघा, E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2. ह्या टर्मबद्दल काय घेतलं, ई इक्विव्हॅलंट, मायनस आय आहे तसंच, आणि ह्या ब्रॅकेटबद्दल काय लिहिलं, आर इक्विव्हॅलंट लिहिलं. सो आपल्याला ई इक्विव्हॅलंट हे इक्वेशन कंपेअर केलं. सो आपल्याला ई इक्विव्हॅलंट सेपरेट लिहिता येईल आता, आणि आर इक्विव्हॅलंट सेपरेट लिहिता येईल. सो ई इक्विव्हॅलंट सेपरेट मी इथं लिहितो बघा, 10 ई इक्विव्हॅलंट किती मिळाला, E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 अँड आर इक्विव्हॅलंट किती मिळालं बघा, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. बघा ही दोन व्यवस्थित लिहूया, ही सुद्धा पुढं आपण यूज करूया. बघा इथपर्यंत समजलं का, बघा हे लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. हे रब करतोय मी आता.
ओके, बघा इक्वेशन्स मी आहे तशीच ठेवलेली आहेत. ई इक्वेलंट एवढा लिहिला आहे, आर इक्वेलंट एवढा लिहिलेला आहे. ठीक आहे. आता हा आर इक्वेलंट असाला याचा अर्थ काय बघा, हा थोडक्यात पॅरलल सारखा आहे का. सो 1/r इक्वेलंट इज इक्वल टू 1/r1 प्लस 1/r2. हाच असा दिसायला चालेल किंवा असा लिहिला तरी चालेल. ओके. आता बघा ही दोन इक्वेशन्स आपण काय करूया, डिवाइड करूया. कोण कोण, ई इक्वेलंट आणि आर इक्वेलंट. सो डिवाइड केल्यानंतर ई इक्वेलंट अपॉन आर इक्वेलंट काय येईल बघा. सो हे तर कॅन्सल होईल ना. मग वरती राहिलं काय, E1R2 प्लस E2R1 अपॉन R1 R2 राहिलं बघा. चालेल, कारण हे R1 R2 जे R1 प्लस R2 आहे ते काय झालं, कॅन्सल झालं. हेच मी असं लिहू, देअरफॉर ई इक्वेलंट अपॉन आर इक्वेलंट इज इक्वल टू, हे जर याला सेपरेट केलं तर R2 निघून जाईल. सो E1 अपॉन काय आलं बघा, R1 आलं, प्लस हे याला दिलं तर ह्यातला R1 निघून जाईल. सो शेवटी काय आलं, हे E2 अपॉन R2 आलं. बघा हे समजतंय का. सो ई इक्वेलंट अपॉन आर इक्वेलंट किती मिळालं बघा, E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 असं आपल्याला मिळालं. सो दिस इज अगेन इम्पॉर्टंट इक्वेशन. ही दोन तर इम्पॉर्टंट आहेच, पण ती दोन्ही डिवाइड करून आपल्याला ई इक्वेलंट आणि आर इक्वेलंट आपल्याला असं मिळालं. मला सांगा, फॉर n नंबर ऑफ जर सेल्स असतील, फॉर n नंबर ऑफ जर सेल्स असतील तर आपल्याला ई इक्वेलंट किती लिहिता येईल, सॉरी ई इक्वेलंट अपॉन आर इक्वेलंट किती लिहिता येईल, हा फॉर्म्युला E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 प्लस En अपॉन Rn लिहिता येईल. चालेल. आणि हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल, अँड 1 अपॉन आर इक्वेलंट n नंबरसाठी 1 अपॉन R1 लिहिता येईल प्लस 1 अपॉन R2 लिहिता येईल प्लस अप टू 1 अपॉन Rn लिहिता येईल. बघा ही दोन इक्वेशन समजतात का. फॉर n नंबर, फॉर n नंबर, हे फक्त दोघांसाठी, हे फक्त दोघांसाठी, हे फक्त दोघांसाठी ह्या डायग्रामप्रमाणे लिहिलं. पण जर असे खाली n नंबर ऑफ EMF सेल जर कनेक्ट केले तर हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो, हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो. हे इक्वेशन कसं लिहिता येईल सांगा, E1R2 प्लस E2R1 अपॉन R1 प्लस R2 हे सुद्धा कंटिन्यू करता येईल. पण हे आणि हे डिवाइड करून काय केलेलं आहे, कंटिन्यू. ते फार मोठं होईल त्यामुळे डिवाइड करून हे कंटिन्यू केलं. सो ह्याच्यावरती आपण E1 प्लस R1, E1 अपॉन R1, E2 अपॉन R2 अप टू En अपॉन Rn असं लिहिलेलं आहे. सो एवढं जे मी आत्तापर्यंत लिहिलेलं होतं हे सगळं स्टॅटिस्टिक आहे, हे सगळं पॅरलल सेलसाठीचं स्टॅटिस्टिक आहे. बघा थोडंसं सिरीजपेक्षा पॅरललमध्ये इन डिटेल स्टॅटिस्टिक आहे आणि त्याची जी काही फायनल इक्वेशन्स आहेत ती इम्पॉर्टंट आहेत आणि ती आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. ॲडव्हान्टेजेस लिहूया, थोडंसं थेरॉटिकल. Advantages of cells in parallel. For cells connected in parallel in a circuit, the circuit will not break open even if a cell gets damaged. The circuit will not break. The circuit will not break. The circuit will not break open even if a cell gets damaged. एखादा सेल जरी डॅमेज झाला तरी सर्किट काही ओपन राहणार नाही का, तर हा डॅमेज झाला तर हा काम करेलच. ओके. सो हा एक ॲडव्हान्टेजेस पार्ट याचा दिलेला आहे. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस पार्ट बघूया, ज्याला तोटा असं म्हणतो ना आपण. द व्होल्टेज डेव्हलप्ड बाय ए सेल इन ए पॅरलल कनेक्शन कॅनॉट बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग नंबर ऑफ सेल्स. व्होल्टेज, रिझल्टंट व्होल्टेज आहे ना, रिझल्टंट व्होल्टेज कॅनॉट बी इन्क्रीज्ड. बघा रिझल्टंट व्होल्टेज कॅनॉट बी इन्क्रीज्ड बाय इट. पॅरललमध्ये असल्यामुळे काही व्होल्टेज इन्क्रीज करता येणार नाही. सो रिझल्टंट व्होल्टेज कॅनॉट बी इन्क्रीज्ड बाय इट बाय कनेक्टिंग डिफरंट सेल्स इन parallel combination. So this is one of the disadvantages part, this is one of the advantages part. आणि हे जेवढं काय स्टॅटिस्टिक झालं हे सगळं पॅरलल कॉम्बिनेशनचं स्टॅटिस्टिक होतं. बघा समजलं का व्यवस्थित. सगळ्यांनी हे लिहून घ्या, थोडंसं मॅथमॅटिकल याच्यात जास्त आहे. ओके,
सो पुढचा एक अगेन एक थेरॉटिकल पॉईंट आहे आणि हा शेवटचा पॉईंट आहे या टॉपिकमधला, तो एक घेऊया. 2 मार्क्सचा थेरी क्वेश्चनचा आहे. टाइप्स ऑफ सेल असा पॉईंट आहे. टाइप्स ऑफ सेल. ओके, अगदी 2 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत, एक प्रायमरी सेल आणि एक सेकंडरी सेल. ओके, आपण बघा प्रायमरी सेल म्हणजे कसं, यूज अँड थ्रो सेल्स असतात. ओके, जो आपल्या टॉर्चमध्ये जो सेल असतो, छोटा पेन्सिल सेल असतो बघा, तो सेल आपण एकदा वापरतो आणि डिस्चार्ज झाला, संपला की काय करतो आपण, तो फेकून देतो. त्याला पुन्हा रिचार्ज करत बसत नाही. ओके, किंवा पुन्हा चार्ज करत नाही आपण. तेच जर मोबाईलच्या आतमधली जर बॅटरी बघितली तर ती आपण काय करतोय, वापरतोय मोबाईल, पुन्हा चार्ज करतोय, वापरतोय, पुन्हा चार्ज करतोय. सो चार्जिंग आणि डिस्चार्जिंग काय करतोय आपण, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये करतोय. तर 2 महत्त्वाचे सेल्स आहेत. एक म्हणजे प्रायमरी सेल्स म्हणतो मी, आणि दुसरा म्हणजे सेकंडरी सेल्स. तुम्ही असंच कंपॅरेटिव्ह टाईपच लिहून घ्या, प्रायमरी सेल्स आणि दुसरा कुठला असेल, सेकंडरी सेल्स. ओके, आता 1 बाय 1 काही माझ्याकडं कंपॅरेटिव्हली पॉईंट्स आहेत बुकमधले किंवा नोट्समधले, ह्याचा मी एक थोडासा वापर करून याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ओके, these cells can be discharge only. म्हणजे फक्त वापरले जाऊ शकतात, यूज अँड थ्रो, फक्त वापरायचा. आणि हे सेल जे असतात हे these cells can be charging किंवा can be used for charging and discharging. बघा, ह्याच्यामध्ये चार्जिंग पण होणार आहे आणि डिस्चार्जिंग पण होणार आहे. मग याच्यामध्ये फक्त डिस्चार्ज झालं म्हणजे काय झालं मला सांगा, केमिकल एनर्जी gets converted into इलेक्ट्रिकल एनर्जी. फक्त एकच कन्व्हर्जन झालं, म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन फक्त कशामध्ये झालं, इलेक्ट्रिकलमध्ये झालं. आणि याच्यामध्ये केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा, केमिकल एनर्जी कशात कन्वर्ट झाली, इलेक्ट्रिकलमध्ये, ॲज वेल ॲज अँड इलेक्ट्रिकल एनर्जी कशात कन्वर्ट होणार, पुन्हा केमिकलमध्ये. का तर याच्यामध्ये चार्जिंग पण होते आणि डिस्चार्जिंग पण होते. दोन्ही प्रोसेस ह्या सेकंडरी सेलमध्ये होत असतात. ओके, याच्यामध्ये अजून एक म्हटलं जातं, करंट इज पास्ड इन ओनली वन डायरेक्शन. फक्त डिस्चार्जिंग झालं ना, इन ओनली वन डायरेक्शन. बघा, करंटशी रिलेटेड पॉईंट सांगितला, पण याच्यात आपण काय सांगू शकतो की करंट कॅन पास इन बोथ डायरेक्शन. बघा, चार्जिंग पण आहे आणि डिस्चार्जिंग पण आहे. चार्जिंग डिस्चार्जिंग म्हणजे बोथ डायरेक्शनला करंट काय झाला, पास झाला. इथं मात्र काय झालं की करंट फक्त एकाच डायरेक्शनमधनं पास झाला. हे आपण पॉईंट सांगू शकतो. एक्झाम्पल सांगूया. एक्झाम्पल, व्होल्टाइक सेल आणि डॅनियल आणि व्होल्टाइक सेल आर द एक्झाम्पल, सिंपल. आणि सेकंडरीचे एक्झाम्पल्स मग काय, लीड ॲसिड निकेल कॅडमियम सेल. एक्झाम्पल्स, लीड ॲसिड किंवा निकेल कॅडमियम सेल किंवा स्टोरेज सेल म्हणतो याला आपण, स्टोरेज सेल एटसेट्रा.
सो दीज आर द टू इम्पॉर्टंट सेल्स. ह्याच्यामध्ये फ्युअल सेलसुद्धा एक एक्झाम्पल आहे. फ्युअल सेल्स, दिस इज ऑल्सो सेकंडरी सेल. ओके, मग फ्युअल सेल्सवरती फ्युअल सेल्स व्हेइकल, फ्युअल सेल्स व्हेइकल्स यूज होतात बघा, ज्याच्यामध्ये हायड्रोजन गॅसचं कंबशन यूज करून त्याचा बाय प्रोडक्ट वॉटर तयार केला जातो. सो हे मग ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे. पण मेन सेल्स कुठले झाले? 2 सेल्स झाले, जे की प्रायमरी सेल आणि ज्याला आपण म्हणूया सेकंडरी सेल्स. ओके, सो ह्या दोन्ही सेल्सचं हे थोडक्यात काय झालं, कंपॅरिझन झालं. सो दीज आर द प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल्स. सो दीज आर द टाइप्स ऑफ द सेल. ओके, आणि हा या टॉपिकमधला मग शेवटचा पॉईंट आहे. बघा, समजला का व्यवस्थित? आपण बरंच मग EMF वरती कॉन्सन्ट्रेशन केलं, रेजिस्टन्सवरती केलं, किंवा EMF सिरीजमध्ये जोडले, EMF पॅरललमध्ये जोडले, मग त्यांचं स्टॅटिस्टिक काय होतं ते बघितलं. ओके, आता या लेक्चरवरती जे काही थोडेफार न्यूमरिकल्स शिल्लक आहेत आणि काही MCQ जे की CET बेस्ड आहेत, त्याचं डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरला करूया. म्हणजे पुढच्या लेक्चरला हा टॉपिक सगळा संपून जाईल. ओके, सो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता याच्यामध्ये काही 3 ते 4 मला वाटतं न्यूमेरिकल्स राहिलेले आहेत, जे टेक्स्टबुकमधले अनसॉल्व आहेत. सॉल्व तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा, त्याचा आन्सर बुकमध्ये दिलं आहे. अनसॉल्व आहेत ते मात्र आपण डिस्कस करूया. ओके, आणि जे CETचे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरला करूया. तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित थेरॉटिकल लिहा, मॅथमॅटिकल लिहा. याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा त्या शंका लिहून काढा, किंवा बुकचा रेफरन्स घ्या, बुकमध्ये बघा कशा पद्धतीनं मांडलेलं आहे. मी जेवढं सोपं करून तुम्हाला सांगता येईल तेवढं सोपं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता थोडंसं तुम्ही स्वतः प्रयत्न करा, नोट्स काढा आणि त्याचा मग अभ्यास करायचा प्रयत्न करा. एक समराईज करा टॉपिक झाल्यानंतर. आता हा ऑलरेडी टॉपिक झालेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये जे न्यूमरिकल्स जे आहेत बोर्ड एक्झामचे किंवा बुकमधले अनसॉल्व ते घेऊया, ॲज वेल आपण जे CETचे क्वेश्चन्स आहेत त्याचा डिस्कशन करूया. ओके, सो आज थांबूया आपण इथं. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.